मिक्सर डाळींचे आप्पे, वरून कुरकुरीत आणि आतून जालीदार, याचबरोबर भरपूर असे पौष्टिक असलेले. सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता किंवा मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकता. तर हे मिक्सर डाळींचे आप्पे बनवताना डाळ तांदळाचं योग्य प्रमाण कसं घ्यायचं, ज्यामुळे हे आप्पे जाळीदार होतील, छान फुलले जातील. सोबत छोट्या मोठ्या भरपूर अशा टिप्स. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि त्यासोबत ओल्या नारळाची चटणी सुद्धा बनवूया. तर इथे मी एक वाटी घेतलेली आहे. सर्व साहित्य आपण या वाटीनेच मोजून घेऊया. 2 वाटी तांदूळ. तांदूळ तुम्ही कोणताही वापरू शकता, पण शक्यतो रेशनचा किंवा जुना तांदूळच वापरा. त्यानंतर पाऊण वाटी हरभरा डाळ. तर या डाळीचे प्रमाण योग्य घ्या, कारण हरभरा डाळीचे प्रमाण जास्त झाले तर आप्पे जाळीदार होत नाहीत. त्यानंतर अर्धा वाटी मूग डाळ, सोबत अर्धा वाटी उडीद डाळ. मूग डाळ आणि उडीद डाळ समप्रमाणात घ्या. सोबत इथे मी 1 वाटी पोहे घेतलेत आणि त्यानंतर 1 चमचाभर मेथीदाणे. यामध्ये मेथीदाणे घातल्यामुळे पीठ छान फर्मंट होण्यासाठी मदत होते. आता हे सर्व साहित्य मिसळून घेऊया. त्यानंतर हे डाळ तांदूळ आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊया. तर 2 ते 3 वेळा डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत. आता यामध्ये भरपूर पाणी घालूया आणि जवळपास 4 ते 5 तास हे डाळ तांदूळ भिजवून घेऊया. तर इथे मी हे डाळ तांदूळ जवळपास 4 ते 5 तास भिजवून घेतले. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे डाळ तांदूळ काढून घेऊया. तर यामध्ये अगदी कमी पाणी वापरून हे आपल्याला मिक्सरला रवाळ असं वाटून घ्यायचं आहे. फार पाण्याचा वापर करू नका. जेवढं लागेल तेवढंच पाणी यामध्ये घाला आणि हे मिक्सरला फिरवून घेताना फार बारीक करू नका. तर इथे मी 2 ते 3 बॅचेसमध्ये हे व्यवस्थित असं रवाळ वाटून घेतलेलं आहे. एका मोठ्या भांड्यामध्ये हे काढून घेऊया. तर हे पीठ जेवढं जाड असेल तेवढंच ते छान फुलतं. त्यामुळे यामध्ये फार पाणी वापरू नका. आता हाताने आपण याला एकाच दिशेने फिरवून घेऊया. जवळपास 4 ते 5 मिनिट हे व्यवस्थित मिसळून घ्या. तर तुम्ही इथे कन्सिस्टन्सी पाहू शकता. तर हे छान असं फेटून झालं की यावर झाकण ठेवूया आणि जवळपास 8 ते 9 तास हे फर्मेंटेशनसाठी ठेवून देऊ. तर इथे मी हे पीठ रात्रभर ठेवून दिलं होतं. तर तुम्ही पाहू शकता किती जाळीदार पीठ झालेलं आहे. पीठ छान फुललेलं आहे. तुम्ही जर या प्रमाणामध्ये डाळ तांदूळ घेतले तर पीठ असं छान फुलतं. तर हलक्या हाताने हे पीठ आता मिसळून घेऊया. तर इथे मी हे पीठ व्यवस्थित मिसळून घेतलंय. आता एका भांड्यामध्ये यातील अर्ध पीठ काढून घेऊया आणि उरलेलं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता. जवळपास 2 दिवसासाठी हे पीठ चांगलं राहतं. यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. आता या मिश्रणामध्ये आपण 1 हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घेतली ती घालूया. सोबत अर्धा इंच आलं ठेचून घेतलंय. त्यानंतर इथे मी 1 मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घेतलाय तो घालूया. सोबत 1 मध्यम आकाराचा टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घेतलाय. तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर इथे मी आप्पे पात्र गरम करत ठेवलंय. तुमच्याकडे जे आप्पे पात्र असेल ते तुम्ही इथे वापरू शकता. आप्पे पात्र गरम झालं की मग यामध्ये आपण तेल घालूया आणि ब्रशच्या साहाय्याने तेल आप्पे पात्राला लावून घेऊया. त्यानंतर या आप्पे पात्रामध्ये मिश्रण घालूया. सुरुवात कडेपासून करायची आणि शेवट मध्ये करायचा. याचं कारण असं की मध्ये आप्पे पात्र जास्त गरम होतो. त्यामुळे सुरुवात कडेपासून करा आणि शेवट मध्ये करा. यामध्ये मिश्रण घालताना फार भरू नका, कारण हे आप्पे टम्म फुगले जातात. तर सगळीकडे मिश्रण घातल्यानंतर यावर झाकण ठेवूया आणि जवळपास 2 मिनिटभर आपण हे आप्पे वाफेवर शिजवून घेऊया. तर 2 मिनिट झाल्यानंतर हे झाकण उघडूया. आता हे आप्पे पलटून घेऊयात. तर अगदी सहज हे आप्पे पलटले जात आहेत. तर कोणतेही आप्पे चिकटलेले नाहीत. यांच्या कडा सुटल्यात याचाच अर्थ खालची बाजू व्यवस्थित शेकली गेली आहे. त्यानंतर खालची बाजू सुद्धा आपण 2 मिनिटांसाठी शिजवून घेऊया. फक्त आता यावर झाकण ठेवू नका. तर 2 मिनिट झालेले आहेत. खालची बाजू शिजल्यासारखी वाटत आहे. एक-एक करत आता आप्पे काढून घेऊया व अशाच पद्धतीने उरलेले सर्व आप्पे बनवून घेऊया. तर आता आपण ओल्या नारळापासून चटणी बनवूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओल्या नारळाचे छोटे-छोटे तुकडे करून घेतलेत. यामध्ये हिरवी मिरची घालूया, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, अगदी थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ. आता यामध्ये पाणी घालूया आणि हे मिक्सरला बारीक असं वाटून घेऊया. तर इथे मी हे मिक्सरला बारीक असं वाटून घेतलं. त्यानंतर या चटणीला आपण फोडणी देऊया. त्यासाठी इथे मी एक भांडं गरम करत ठेवलंय. यामध्ये 2 चमचे तेल घालूया. तेल गरम झालं की त्यानंतर यामध्ये 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालूया. त्यानंतर आता यामध्ये ही चटणी घालूया आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर अशा पद्धतीने ओल्या नारळाची चटणी सुद्धा तयार झाली आहे. तर अशा पद्धतीने वरून कुरकुरीत, आतून जाळीदार असे टम्म फुगलेले आप्पे तयार झाले. तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. प्रमाण अचूक घ्या, म्हणजे आप्पे सुद्धा छान फुगले जातात. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.